डोंगराच्या माथ्यावर पोचताच विसापूरची खरी भव्यता एकदम डोळ्यासमोर उभी राहते. विस्तीर्ण तटबंदी, दगडी बांधकामाचे मजबूत अवशेष, प्राचीन चौथरे आणि पावसाळ्यात पाण्याने भरून जिवंत होणारे तलाव. उंचीवरून दिसणारी ही नैसर्गिक आणि ऐतिहासिक रचना मनाला अचंबित करते. इथून दिसणारा लोहगडचा एरियल व्ह्यू तर अप्रतिम. दूरवर तिकोणा, तुंग आणि लोहगड हे तिन्ही किल्ले जणू एकमेकांशी संवाद साधत उभे असलेले सह्याद्रीचे प्रहरी वाटतात. वाऱ्याचा जोर वाढत जातो, धुक्याचे ढग चेहऱ्यावर आदळतात आणि काही क्षणांसाठी संपूर्ण विसापूर ढगात हरवून जातो. हा अनुभव शब्दात सांगता येणं अशक्य, हा प्रत्यक्ष जाणवण्याचा विषय आहे. आणि या साऱ्या निसर्गाच्या साक्षीने आपण विसापूरचा इतिहास अनुभवतो. हा किल्ला पेशवाईच्या काळात अत्यंत महत्त्वाचा मानला जात असे. लोहगडासोबत मिळून विसापूर संपूर्ण मावळ प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. इथून सैन्याची हालचाल, व्यापाराचे मार्ग आणि शत्रूंची धडपड सर्व काही सहज पाहता येत असे. 1818 साली इंग्रजांनी लोहगड जिंकण्यासाठी विसापूरवर भयंकर तोफगोळे डागले, कारण जोपर्यंत विसापूर त्यांच्या ताब्यात येत नव्हता तोपर्यंत लोहगड जिंकणं अशक्य होतं. या किल्ल्याने अनेक लढाया पाहिल्या, अनेक योद्ध्यांची पावलं अनुभवहीत काळजा छातीत दडवली आणि आजही त्याची भग्नावस्था त्या संघर्षाची साक्ष देते. इथं उभं राहिलं की समजतं, किल्ला म्हणजे फक्त दगडांचा ढिगारा नाही, तर इतिहास, साहस, पराक्रम आणि आपल्या पूर्वजांची अपार बुद्धिमत्ता यांचं जिवंत स्मरण.